अशा प्रकारे थालीपीठ तयार आहेत. एकदम मऊ झालेले नाचणीचे आहेत तरीसुद्धा. अशा प्रकारे नाचणीचं थालीपीठ तयार आहे. बघू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे. क्या बात. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरात बनवलेले आहेत नाचणीचे थालीपीठ, म्हणजे नाचणीचं पीठ वापरून थालीपीठं बनवलेले आहेत. एकदम मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनलेले आहेत. आणि तुम्हाला जर कडक हवे असतील तर गव्हाचं पीठ कमी वापरायचं. तुम्हाला जर कडक आवडत असतील तर. साधी सोपी आपली पारंपरिक रेसिपी आहे. चविष्ट लागतात खाण्यासाठी आणि नाचणीचं पीठ आहे त्यामुळे हेल्दी आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला नाचणीच्या पिठाचे थालीपीठ बनवायचे. त्यासाठी हे 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे, 1 कप आपलं गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. हे 2 कांदे घेतले बारीक कापून, 1 चमचा जिरं, हे तीळ आहेत 3 चमचे, लसणाच्या 15 पाकळ्या आहेत, मिरची 8 आहे, तर आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि कोथिंबीर. आपल्याला आता अगोदर ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर ठेचा बनवण्यासाठी आपण घेतलेली हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि हे जिरं, ह्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा. तर हा ठेचा बनवून झाला आहे. त्यामध्येच आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला असंच पीठ मळताना घ्यायला. तर हे नाचणीचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे, गव्हाचं पीठ, आणि हे अर्धा कप बेसन. बेसनामुळे छान टेस्ट येते. तर घालायचं कांदा, कोथिंबीर, तीळ टाकायचे, हळद घालायची 1/2 चमचा, आणि हे 1 चमचा मीठ. मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायचे आणि आपण हे ठेच्यामध्ये पाणी टाकलं होतं ते टाकून घ्यायचे. खूप छान होतात नाचणीचे थालीपीठ. अजून पाणी घालायचे. आपल्याला घट्ट गोळा नाही मळायचा, थोडंसं असं पातळसर ठेवायचे. तर हे अशा प्रकारे असं पातळसर मळून घ्यायचं, म्हणजे आपले धपाटे असे. तुम्हाला जर कडक बनवायचे असतील तर पीठ घट्ट बनवायचं, आणि नरम धपाटे हवे असतील तर असं पातळच ठेवायचं, म्हणजे काय होतं, छान असे मऊ होतात. थोडंसं तेल टाकून मऊ करून घ्यायचे. तर आता आपल्याला लगेच बनवायला घ्यायचे. आपल्याला आता थालीपीठ बनवून घ्यायचे. ह्या कपड्यावर अगोदर पाणी टाकायचं, म्हणजे आपलं थालीपीठ चिकटलं जात नाही. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पातळ थापून घ्यायचे. खूप छान लागतं नाचणीच्या पिठाचं थालीपीठ. आता असे बिळप करायचे आपल्याला, म्हणजे यामधनं आपल्याला तेल सोडण्यासाठी. तर आता आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे, तव्यावर टाकायचे. तर तवा तापलेला आहे, तेल टाकायचे अगोदर.
आणि आता आपण बनवून घेतलेलं थालीपीठ टाकायचं. ह्याला आपल्याला झाकून ठेवायचे 3 मिनिटासाठी. तर 3 मिनिट झालेले, पलटून घ्यायचे. परत 3 मिनिटासाठी अजून झाकून ठेवायचं. तर आता आपल्याला पलट करून घ्यायचं. तर थोडीशी फ्लेम वाढवायची. कमी फ्लेमवरतीच आपल्याला सुरुवातीला झाकण ठेवून, म्हणजे काय होतं, झाकण ठेवल्यावर व्यवस्थित आतमध्ये भाजलं जातं. तर हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. काढून घ्यायचं. तर आपल्याला आता हे काढून घ्यायचं. मस्त तयार बघू शकता. बटर लावल्यावर तर खूप छान लागतं. बटर लावून पण बनवू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठं बनवून घ्यायचे. अशा प्रकारे थालीपीठं तयार आहेत. एकदम मऊ झालेले, नाचणीचे तरीसुद्धा. अशा प्रकारे आपले हे मऊसूद नाचणीचे थालीपीठं तयार झालेले आहेत. नाचणी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देते. तर आपण उन्हाळ्यामध्ये नाचणी जास्तीत जास्त खायला हवी. तर हे असे साधे सोप्या पारंपरिक पद्धतीने आपण थालीपीठं बनवलेले आहेत. एकदम मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे नाचणीचं थालीपीठ तयार आहे. बघू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे. क्या बात. खाऊन दाखवते. झालेली चव मस्त लागते, टेस्ट. तर हे नाचणीच्या पिठाचे थालीपीठं तुम्हाला कसे वाटले नक्की एकदा बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. साधी सोपी पारंपरिक पद्धत आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.